4 वर्षे सत्तेचे गेल्यानंतरही काही टक्क्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाचा हमीभाव वाढवला आहे। यामध्ये मोठी वाढ कुठेही दिसत नाही। गेली 4 वर्षे उलट केंद्र सरकारने शेतकरी विरोधी धोरण राबवले। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय केंद्राने घेतलेला आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे। शेतकरी विरोधी जे धोरण केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने या ठिकाणी आणलंय, त्यामुळे आहे ती एमएसपीची किंमत राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांना मिळत नाही। त्यामुळे नुसती एमएसपीची किंमत वाढवून जमणार नाही। तर तो जो फरक आहे की बाजारामध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांचा माल येतो, बाजारामध्ये माल आल्यानंतर त्यांना एमएसपीची किंमत मिळत नाही। त्यामुळे व्यापाऱ्यांना उतरत्या भावामध्ये शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागतो। मग भलेही एमएसपीची काय या ठिकाणी किंमत किंवा किती टक्केवारीने वाढ झालेली आहे, त्याचा फरक शेतकऱ्यांना मिळत नाही। म्हणून केंद्र सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतलेला आहे।